सार्थ तुकाराम गाथा अभंग 67। भक्तरुनी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच करी। भक्तरुनी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच खरी। मागे काय जाण ऐकेली वार्ता, कबीरा साथे जाता घड्या वाटी। मागे काय जाण ऐकेली वार्ता, कबीरा साथे जाता घड्या वाटी। माघारी या धन आणिले घरासी, नगे केला त्यासी त्याग तेने। माघारी या धन आणिले घरासी, नेगे केला त्यासी त्याग तेने। नामदेवाच्या घरासी आणिले, तेने लुटियेले द्विजा हाती। नामदेवाची या घरासी आणिले, तेने लुटियेले द्विजा हाती। प्रत्यक्षाची काय द्यावे हे प्रमाण, एकोबाचे ऋण फेडिले। प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण, एकोबाचे ऋण फेडिले। बीज दरोनिया केली आराधना, लागे नारायणा परणे ते। बीज दळोनिया केली आराधना, लागे नारायणा परणे ते। तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार, नाडेल साचार तिची एक। तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार, नाडेल साचार तोची एक। भक्तरुनी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच खरी। अर्थ: देव भक्ताविषयी कसा कनवाळू आहे हे सांगताना तुकाराम महाराज पुढील उदाहरणे सांगत आहेत. भक्तजनांकडून जी सेवा होते ते भक्तांचे देवावर कर्ज असते, तो भक्तांचा ऋणी असतो असे पुराणे म्हणतात. हे पुराणांचे म्हणणे नक्की खरे आहे. पूर्वीचे प्रत्यक्ष माहीत नाही, पण असे ऐकण्यात येते की कबीर आपल्याजवळ असलेले विणलेले सुंदर वस्त्र घेऊन बाजारात विकावयास गेला, तेव्हा त्याने एक गरीब वस्त्रहीन मनुष्य वस्त्रासाठी भीक मागताना पाहिला. लगेच कबीराने त्यातील अर्ध वस्त्र फाडून त्याला दिले. राहिलेले अर्ध वस्त्र देवाने ब्राह्मणाचे रूप घेऊन कबीराजवळ मागून घेतले. पुढे त्या वस्त्राची पूर्ण किंमत देवाने कबीराच्या घरी पोचती केली, पण कबीराने तिचा त्याग केला. तसेच नामदेव आपल्याजवळ कपड्यांचे बस्ते घेऊन विक्रीसाठी बाहेरगावी गेला. वाटेत त्याने पुष्कळसे दगड पाहिले, ते नग्न आहेत, त्यांना वस्त्र हवे अशा भावनेने नामदेवाने त्या दगडांना वस्त्र वाटून दिली. त्याची सर्व किंमत देवाने नामदेवाच्या घरी आणून दिली, पण ती न घेता नामदेवाने ते धन ब्राह्मणांना वाटून दिले. एकनाथाचे कर्ज भगवंताने स्वतः फेडले. याहून दुसरे देवाच्या कृपेचे प्रमाण काय सांगावे. भानुदास महाराजांनी आपल्याजवळचे बियाणे दळून संतांना जेवायला घातले, पण देवाने त्याच्या शेताची पेरणी लावणी स्वतः केली. असा देव भक्ताविषयी कनमळू आहे, पण अशा देवाविषयी सुद्धा त्याच्या मनात श्रद्धा नाही, तोच या मनुष्यजन्माला येऊन खरोखर फसला. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 68वा।
भोगे घडे त्याग, त्यागे अंगाई ती भोग. भोगे घडे त्याग, त्यागे अंगाई ती भोग. ऐसे उफराटे वर्म, धर्म अंगीच धर्म. ऐसे उफराटे वर्म, धर्म अंगीच धर्म. दिव अंतरे ते पाप, खोटे उगवा संकल्प. दिव अंतरे ते पाप, खोटे उगवा संकल्प. तुका मने भीड खोटी, लाव विचाराचे पोटी. तुका मने भीड खोटी, लाव विचाराच्या पोटी. अर्थ: भोग आणि त्याग याची चर्चा करताना तुकाराम महाराज म्हणतात, विवेकाने भोग भोगले तर त्यातच त्यागच होत असतो. अविचाराने भोगाचा त्याग केला असता त्याग न होता भोग घडतो, असे हे वरवर उलटे दिसते. पण वास्तविक भोगत्याग करणे हा धर्म असून तसे केले असतानाही कधीकधी अधर्मच घडतो आणि भोग भोगणे हा अधर्म असता असे तर तसे केल्यास धर्म होतो. श्री भागवत पुराणात एकच कर्म धर्म आणि अधर्म होऊ शकते हे सांगताना श्रीकृष्णाने म्हटले आहे, स्त्रीसंग करणे हे ब्रह्मचार्याला पाप आहे, पण तोच स्त्रीसंग करणे हे गृहस्थाचे पुण्य आहे. ज्या कर्माने देवाच्या भेटीला अंतराय येतो ती कर्म कितीही चांगली असली तरी पापच आहे. म्हणून त्या कर्माला मनात जो संकल्प करतो तो खोटा आहे हे समजून टाकून द्या. जी गोष्ट वाईट आहे ती कुणाच्या भिडेस्त करूनच नाही, विवेकाने ती भीड टाकून द्यावी, यातच लाभ आहे. सात तुकाराम महाराज गाथा 69 अभंग. भोर प्याने सोंग, पालटिले वरी. बक ध्यान धरी, मस्या जैसे. भोर प्याने सोंग, पालटिले वरी. बक ध्यान धरी, मस्या जैसे. टिळे माळा मैंद, मुद्रा लावी अंगी. देखो निधी जगी, फासे जैसे. टिळे माळा मंद, मुद्रा लावी अंगी. देखो निधी जगी, फासे जैसे. देवर या मस्ता, चारा घाली जैसा. भीतरील फासा, काढो नेदी. देवर या मस्ता, चारा घाली जैसा. भीतरील फासा, काढो नेदी. खाटीक हा स्नेह वादे, पशुपाळी. कापावया नळी तयासाठी. खाटीक हा स्नेह वादे, पशुपाळी. कापावया नळी तयासाठी. तुका म्हणे तैसा, भला मी लोकात. परी तू कृपावंत, पांडुरंगा. तुका म्हणे तैसा, भला मी लोकांत. परी तू कृपावंत, पांडुरंगा. भोर प्याने सोंग, पालटिले वरी. बक ध्यान धरी, मस्या जैसे. टिळे माळा मैंद, मुद्रा लावी अंगी. देखो निधी जगी, फासे जैसे. अर्थ: तुकाराम महाराज ढोंगी भक्तांबद्दल सांगतात. बहुरूपी आपले वरचे सोंग पालटतो आणि मासा पकडण्यासाठी बगळा ध्यानस्थ बसतो. त्याप्रमाणेच मंद ढोंगी भक्त द्वादश टिळा लावतो, गळ्यात माळा घालतो, नामाच्या मुद्रा कोरून लावतो. असा बाहेर थाट करून जगाला लुबाडण्याचे आतील बेत लोकांना दिसू देत नाही. हे फासेपारध्याप्रमाणेच होते. फासेपारधी गळ्याला आमिष लावून माशांना आकृष्ट करतात, पण त्या आमिषाच्या आत अडकणी असते हे दिसत नाही. खाटीक मोठ्या प्रीतीने मेंढा, आगर, बोकडा याचे पालन करतो
पण त्याच्या मनात हेतू असतो की त्या पशुला धुष्टपुष्ट करावे आणि पुढे त्याला कापावा. वरवर पाहता मी लोकांमध्ये भला माणूस आहे असे लोकांना वाटते, पण खरे काय ते हे पांडुरंगा तुला माहीतच आहे. म्हणून माझा अहेर तू करणार नाहीस, कारण तू कृपावंत आहेस. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 17वा. गेली विरसरी मग त्यासी रांड मारी, गेली विरसरी मग त्यासी रांड मारी, मग नये तैसी सत्ता, गेली मागील असीता, मग नये तैसी सत्ता, मागील असता, भंगली या चित्ता, नये कशाने साधिता, भंगली या चित्ता, नये कशाने साधिता, तुका म्हणे धीर, भंगली या पाठी किर, तुका म्हणे धीर, भंगली या पाठी किर, गेली विरसरी मग त्यासी मारी, मग नाही तशी सत्ता, गेली मागील असता. अर्थ: खऱ्या धैर्याची प्रशंसा करताना तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्यातील वीरश्री निघून गेल्यावर त्याला सामान्य विषयासुद्धा हकलावून लावते. अशा प्रकारे त्याची फजिती झाल्यावर तो पुन्हा कितीही ऐट करू लागला तरी त्याची गेलेली अब्रू परत येत नाही. एखाद्या मनुष्याचे आपल्या मैत्रीविषयी चित्त भंगले म्हणजे ते पुन्हा नीट करता येत नाही. तसाच माणसाचा धीर म्हणजेच साधना मार्गातील धैर्य घडला तर त्याची परागती होते. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.